नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही समईभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला नायलॉनचा धागा लागेल, सुई लागेल, धागा कट करायला कात्री लागेल आणि मी इथे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत. पांढरा, पिवळा आणि लाल असं कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. हा असा 12 माळांचा एक बंच येतो. एका माळेत अंदाजे 80 ते 90 मणी असतात असं धरायला हरकत नाही. एका माळेत ह्या 80 ते 90 मणी असतात. आता काही काही मणी असे डबल येतात जोडलेले, मग ते आपल्याला ह्याला वापरून चालत नाही, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी बनवायला वापरू शकतो. त्यामुळे 80 मणी येतात असं आपण धरून चालूया अंदाजे एका माळेत. तर आता या समईभोवतीच्या रांगोळीसाठी एकूण किती मणी लागतील, किती माळा लागतील हे आपण बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. सुरुवातीला आपण धाग्यात 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे 1 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि अशी गाठ मारून घ्यायची. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या, जेणेकरून ती गाठ सुटायला नको. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे गाठ आहे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून आपण धागा बाहेर काढलाय. आता आपण धाग्यात 1 पिवळा 1 लाल, 6 पिवळे मणी आणि 3 लाल मणी असे ओवून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. धागा ओढून घ्यायचा. इथे हे आपलं चौफूल तयार होईल. आता धाग्यात 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो वरचा लाल मणी आहे या लाल मण्यातनं आणि त्याच्यावरच्या पिवळ्या मण्यातनं अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. लाल मणी आणि पिवळा मणी अशा ह्या 2 मण्यांमधून धागा वर काढून घेऊया. धागा ओढून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने झालेलं दिसेल. आता धाग्यात 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. ह्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. आता हे पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 1 पिवळा 1 लाल 2 पिवळे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो तिसरा पिवळा मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने झालेलं दिसेल. आता 3 पिवळे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. लाल मणी सोडून द्यायचे आणि हा जो पुढचा पिवळा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपलं दुसरं चौफूल तयार होईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हे आपलं झालेलं दिसेल. आता आपण 5 पिवळे मणी ओवून घेणार आहोत. 5 पिवळे मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे
आणि आता हा जो लाल आणि पिवळा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा. आता 2 पांढरे 1 लाल 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पुढचे 2 पांढरे मणी धागा सरकवून घ्यायचा. परत आता आपण याच पद्धतीने ओवून घेणार आहोत. 1 पिवळा 1 लाल आणि 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे. हा जो तिसरा पिवळा मणी आहे या तिसऱ्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 पिवळे आणि 3 लाल मणी ओवून घ्यायचे. 3 लाल मणी सोडून द्यायचे. या वरच्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपलं हे चौफूल तयार होईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो लाल आणि पिवळा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे पांढऱ्या मण्यांचे जे 6-6चे राऊंड आहेत हे 29 राऊंड झालेले आहेत. 29 राऊंड्स झालेले आहेत. आता हे मी 5 पिवळे मणी ओवून घेतलेत आणि लाल आणि पिवळ्या मण्यातनं धागावर काढून घेतला आहे. आणि हा जो वरचा राऊंड आहे 6 मण्यांचा तो माझा 29वा राऊंड आहे. तर आता मी 30वा राऊंड आधी करून घेते. त्यासाठी 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो आपला सगळ्यात पहिला राऊंड आहे त्यातल्या ह्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर परत धाग्यात 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो आपला 29वा राऊंड आहे यातल्या ह्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. असं हे आपण 30व्या राऊंडनी जोडून घेतलेलं आहे. हे बघा, हे टोटल 30 राऊंड आपण करून घेतलेले आहेत. आता आपण याच्या पुढचे हे जे 2 पांढरे मणी आहेत यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. याच्यात साधारण 7 सेंटीमीटर व्यास असलेली समई बसू शकते. आता धाग्यात 1 पिवळा 1 लाल 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे. हे आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत असे. तर हा जो तिसरा पिवळा मणी आहे यातून धागा खाली काढून घ्यायचा आहे. जसं आपण आधी करत होतो तसंच करायचं. आता इथे चौफुलाचा एक राऊंड येईल. त्यासाठी 3 पिवळे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. हे शेवटचे 3 लाल मणी सोडून द्यायचे आणि पुढचा जो पिवळा मणी आहे त्यातून धागावर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घेऊया. आता आपण हे याला जोडून घेणार आहोत. त्यासाठी धाग्यात मी 2 पिवळे मणी ओवून घेतलेले आहेत. हे आपलं चौफूल झालेलं आहे. हे इथे जोडायचं आहे. तर 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या बाजूच्या 1 2 3 आणि 4 हा जो चौथा पिवळा मणी आहे खालून चौथा चौफुलापासून मोजून गेलात 1 2 3 4 तर हा खालून चौथ्या मण्यातनं चौफुलापासून मोजायला सुरुवात करायची. पिवळ्या मण्यांना खालून चौथ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने झालेलं दिसेल. आता आपल्याला हे इथे जॉईन करायचं. त्यासाठी धाग्यात 2 पिवळे मणी ओवून घेऊया.
हे इथे असे जॉईंट करायचे आहेत. तर लाल आणि पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. हे आपली इथे समई भोवतीची रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण धागा या 2 पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढून घेत आहोत. वरच्या दिशेला आपल्याला यायचं आहे. मग या लाल मण्यातनं धागा वर काढून घेत आहोत. आता आपण गाठ मारून घेऊया. गाठ मारल्यानंतर सुद्धा धागा 1-2 मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा. 1 ते 2 गाठी तुम्ही मारून घेऊ शकता आणि मग धागा सरकवायचा. ही समईभोवतीची महिरप साधारण 7 सेंटीमीटर व्यास असलेल्या समईला होऊ शकते. आपली देव्हाऱ्यासमोर जी छोटी समई असते त्याला ही महिरप व्यवस्थित बसू शकते. तुम्ही वाटल्यास मोठ्या मण्यांची सुद्धा करू शकता 6 नंबरचे मणे वापरून. आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की आपल्याला किती माळा लागलेल्या आहेत. या महिरपीसाठी आपल्याला एकूण किती माळा लागल्या 4 नंबरच्या ते मी तुम्हाला सांगते. पिवळे मणी जे आहेत, या पिवळ्या मण्यांच्या एका माळेत अंदाजे 80 मणी पकडले तर आपल्याला 4 माळा लागलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते 4 माळा काढून घेतल्यावरती माझ्याकडे आता किती मणी याच्यात शिल्लक आहेत. फार थोडे मणी शिल्लक आहेत. त्यानंतर लाल मणी ह्याच्या आपण 2 माळा काढून घेतलेल्या होत्या, त्यातले एवढे शिल्लक आहेत. आणि पांढऱ्या मण्यांच्या सुद्धा 2 माळा काढून घेतलेल्या होत्या, त्यातले हे एवढे शिल्लक आहेत. बऱ्यापैकी शिल्लक आहेत. साधारण 1.5 माळ लागली असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.